हाय नमस्ते दोस्तों, मैं संदेश गौर एंड वेलकम टू माय चैनल स्मार्ट संदेश। सो गाइस, इस वक्त मैं खड़ा हूँ होटल हॉलीडे इन अंधेरी ईस्ट में और यहाँ पे मैं आया हूँ एक अवार्ड फंक्शन के लिए जिसका नाम है कॉटन सिटी एक्सीलेंस अवार्ड 2021। तो मैं आपको अवार्ड फंक्शन दिखाता हूँ, तो आइए मेरे साथ चलिए। Hi guys. We welcome you all to this grand event, Sadhguru Enterprises presents Cotton City Excellence Awards 2021 in association with Cotton City International Film Festival. So without taking you much time, we'll start the event. So I request our chief guests. सुस्वागतम. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे परंपरेप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो आणि म्हणून मी या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलनासाठी कृपया स्टेजवर यायचं आहे. सन्माननीय दामोदर सर, सन्माननीय बाळासाहेब पाटील, सन्माननीय शिरीष मांगळे या तिन्ही पाहुण्यांनी त्या स्टेजवर यायचं. अशा पाटील या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करत आहेत. सन्माननीय दामोदर सर, सन्माननीय बाळासाहेब पाटील सर आणि सन्माननीय शिरीष मांगळे सर. इथे बसलेले सगळे मराठी, हिंदी आणि इंग्रजी ज्या लोकांना समजते त्या भाषेत बोलण्याचा मी प्रयत्न करतो, पण सर आहेतच इथे. विदर्भासारखं एक छोटंसं गाव आहे विदर्भातलं, पारस नावाचं. उस गाव से मेरी एंटरटेनमेंट फील्ड की शुरुआत हुई थी. 2005 में हमने सबसे पहले सदगुरु एंटरप्राइजेस के हिसाब से एक प्रोग्राम स्टार्ट किया. एक छोटे गांव में हर साल हम एक अलग अलग प्रोग्राम करते थे कि जैसा साल भर में लोग अलग अलग कार्यक्रम करते हैं, लेकिन बहुत बार ऐसा होता है कि लोगों को कार्यक्रम करने के बाद में भी बहुत से लोग सम्मानित नहीं करते. ऐसा मुझे भी बहुत बार ऐसा लगा कि यार अपन तो इतना अच्छा काम करते हैं, लोगों को सम्मान मिलते रहता है, हमें कभी सम्मान मिला नहीं.
तो फिर हमने 2005 में सबसे पहले शुरुआत की थी कि एक सम्मान सोहळा शुरू किया, जिसमें कला, क्रीड़ा, साहित्य, राजकारण, समाजकारण में जो साल भर में अच्छे कार्यक्रम करते हैं उन लोगों को बुलाने का। और फर्स्ट 2005 में हमने जो प्रोग्राम किया था, मुंबई कहाँ है, कैसी है, तब तक हमें भी पता नहीं थी, लेकिन टीवी पे हम देखते थे कि अवार्ड फंक्शन होते हैं। तो अवार्ड फंक्शन देखते टाइम में हमें लगा कि 2005 में हम भी उसी तरह का एक प्रोग्राम करते हैं। तो अकोला जैसे छोटे से एक सिटी में हमने वो प्रोग्राम शुरू किया। देखते देखते वो प्रोग्राम बढ़ते गया और आज 2021 में हम लोग मुंबई के एक 5 स्टार होटल में प्रोग्राम कर रहे हैं। 1.5 साल पहले की स्थिति थी कि जब कोविड था, हम नहीं कर पाए कुछ। 2017 से हमने कॉटन सिटी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल स्टार्ट किया। कॉटन सिटी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल शुरू करने का पीछे का मतलब था, बहुत लोगों को सवाल गिरा होगा कि भाई कॉटन सिटी क्या है। कॉटन सिटी यानी आप लोगों को पता होगा कि कपास, कापूस, जसं प्रत्येक गावाचं एक महत्व असते, वैसे हमारा सिटी का एक महत्व है कि वहाँ पे कपास की ज़्यादा पैदाश होती है। और कपास के जैसा शुद्ध अंतकरण से, शुद्ध चरित्र से काम करने वाले जो लोग होते हैं, उन्हीं लोगों को हम लोग सोचते हैं कि कॉटन सिटी से सम्मानित करने का। जसं कॉटन में व्हाईटनेस होता है, जसं राजकारण म्हटलं तर लोकांचं असं होऊन जाते की व्हाईट कॉलरची लोक आहेत, ऐसा सोचते हैं ना लोग कि व्हाइट कॉलर के लोग कॉटन के जैसे हैं। तो हमने उसी हिसाब से उसका नाम रखा कॉटन सिटी। और इसमें हमने एक क्राइटेरिया रखा, जैसे हमारे मोहनदास जी है, जो मोहनदास जी फिल्म से रिलेटेड है, उसी तरह से हमने राजकारण में कुछ ऐसे बड़ी हस्तियों को, समाजकारण, क्रीड़ा, साहित्य क्षेत्र के बड़े लोगों को हमारे जूरी मेंबर में लिया और उनको हमने जिन जिन लोगों का नॉमिनेशन था उन लोगों को उधर प्रेजेंट किया। उसमें से कुछ सिलेक्टेड लोगों को हमने सम्मानित करने का सोचा और वो आज का दिन हम लोग कर रहे हैं। मैं इतना ही बोलना चाहूँगा कि कॉटन सिटी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल या कॉटन सिटी एक्सेलेंसी अवार्ड, इसका ये करने का, आयोजन करने का एक मेन मोटिव ये था कि जैसा मराठवाड़ा, खानदेश, विदर्भ करके जो बैकवर्डेड एरिया आते हैं, वहाँ से लोगों को मुंबई में आने के बाद में अगर कुछ अच्छी अचीवमेंट यहाँ मिलती है तो उनको सम्मानित किया जा सके। जैसे बहुत बार ऐसा होता है कि जैसे बड़े बड़े अवार्ड फंक्शन होते हैं और अवार्ड फंक्शन में हमारे जैसे छोटे मोटे लोग वहाँ तक नहीं पहुँच पाते। तो हमने 3 साल से, जैसे 2005 से स्टार्ट किया हुआ ये प्रोग्राम 15वां साल है और अभी हमने 3 साल में मुंबई में इस तरह का प्रोग्राम शुरू किया है। मैं आप सबको ज़्यादा टाइम नहीं लूँगा क्योंकि बहुत से लोग आने वाले हैं, कुछ लोगों का टाइमिंग का इशू है और सैटरडे संडे मुंबई के लिए खासियत होती है, ज़्यादा करके लोग मुंबई में सैटरडे संडे को अवेलेबल नहीं होते, लेकिन बट सर यहाँ आए हैं तो मैं ज़्यादा टाइम नहीं लूँगा आप लोगों का और आगे का कार्यक्रम शुरू करता हूँ। और मैं दिल से आप सबका शुक्रिया अदा करता हूँ कि आप महाराष्ट्र के अलग अलग लोकेशन से लोग आए हुए, सर यूपी से आए, कोई दिल्ली से आए हैं और हर साल इससे भी बड़ा इवेंट करेंगे। ऊपर वाले से हम दुआ करते हैं कि ये पेंडेमिक पीरियड एक बार निकल जाए और आगे 1000-2000 लोग कार्यक्रम को होना चाहिए, इस तरह का एक प्रोग्राम हम प्लान करते हैं। और आगे की आपकी वाटचालीसाठी भविष्यातल्या माझ्या मनापासून शुभेच्छा और मैं एंकर को विनंती करता हूँ कि वो आगे की कार्रवाई शुरू करें। धन्यवाद। थैंक यू सो मच प्रशांत सर। आपका और वक्त ज़ाया किए बिना हम लोग अपना मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट स्टार्ट करने जा रहे हैं, दैट इज़ अवार्ड डिस्ट्रीब्यूशन। सो फर्स्ट वी हैव सुरेखाताई गावंडे, लेखिका आहेत, काव्यरत्न पुरस्काराने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। ज्यांचा पुरस्कार आहे त्यांच्या कार्याबद्दलची थोडक्यात माहिती असलेलं एक स्क्रिप्ट आहे यांच्याकडे, ती कंप्लीट झाल्यानंतर मग अवॉर्ड दिले चालेल। हॅलो, सुरेखाताई गावंडे, काव्यरत्न पुरस्कार, प्रतिभेचं कोंदण लाभलेली सिद्धहस्त लेखिका। सन्माननीय कपिल देवके, आपण या ठिकाणी आमंत्रित आहात। सहकार रत्न पुरस्कार या ठिकाणी आपल्याला प्रदान करण्यात येत आहे। पुढचा पुरस्कार सरपंच यांना ग्राम विकास रत्न पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे। संतोष साठे, गावाच्या विकासाचं स्वप्न पाहिलेलं ध्येयवादी तरुण, ज्या मातीत खेळलो बागड करण्यात आलेला हा तरुण।
त्याच्या या स्वप्नांच्या पंखात गावानंही विश्वास आणि यशस्वीतेचे रंग भरत त्याला गावचा कारभारी म्हणजेच सरपंच केलं. आज गावकरी सेवा रत्न पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मोहनदास जफर, मोहम्मद रफीक यांच्यासाठी. हॅलो. सुरेखाताई गावंडे काव्यरत्न पुरस्कार. प्रतिभेचं कोंढण लाभलेली सिद्धहस्त लेखिका. ब्रँड विश्वासानं लोकांच्या मनात त्यांनी तयार केला. सकारात्मक विचारांच्या या ब्रँड अँबॅसेडरला सहकार रत्न पुरस्कार देताना आम्ही नतमस्तक होत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सतीश साखरे यांचं. आणि म्हणूनच विनोद कुमार म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित न करता त्याचं उत्तर समाजभूषण पुरस्काराने या ठिकाणी त्यांचा गौरव होतो आहे. गर्व हो रही है कि महाराष्ट्र की धरती पर शिवाजी महाराज को मैं नमन करता हूं और ऐसे शिलोकार्पण बहुत सारे हमारे बिहार झारखंड में होती है. सबसे बड़ी बात यह है पूरे देश की बम्बई नगरी पूरी दुनिया में जाना जाता है. मैं यहाँ तमाम लेखिका, डायरेक्टर, फिल्म प्रोड्यूसर, कलाकार सभी को मैं नरेंद्र मोदी विकास मिशन चलो गाँव की ओर से मैं धन्यवाद. पटना से मुझे जब आमंत्रित किया गया तो मुझे लगा कि बॉम्बे में तो बहुत लोग कलाकार लोग अपनी कला का प्रदर्शन कर सुर्खियां में आते हैं और कला की दिशा में अपना नाम कमाते हैं, शोहरत कमाते हैं, पैसे कमाते हैं. समाज सेवा एक ऐसी सेवा है जो धरातल पर पृथ्वी पर वही साथ जाता है. मैं इनके माध्यम से, कॉटन सिटी के माध्यम से मैं कहना चाहता हूं, मैं आमंत्रित करना चाहता हूं कि हमारे बिहार झारखंड में बहुत से ऐसे कलाकार हैं जो इतने परिपूर्ण ढंग से उन्होंने अपने कला का प्रदर्शन करना चाहते हैं लेकिन उनको कोई देखने वाला नहीं है. और हमारा बिहार सरकार, झारखंड सरकार सब्सिडी के तौर पर फिल्म इंडस्ट्री में वो सब्सिडी देती है और बहुत से मराठी, पंजाबी, बंगाली हमारे बिहार झारखंड में शूटिंग के लिए जाते हैं. जिसमें कि मैं इस बार 2 फिल्म का मैंने मुहूर्त उद्घाटन मैं ही किया. एक भोजपुरी फिल्म का गया था राजकुमार पांडे जी का, रितेश पांडे जी, उन्होंने 1 से 1.5 करोड़ तक का सब्सिडी लेने का काम किया. मैं आमंत्रित करता हूं मुंबई के महानगर के फिल्म प्रोड्यूसर डायरेक्टर महोदय को कि आप हमारे बिहार में भी आए, झारखंड में भी आए. वहां भी बहुत से पुरातत्व चीज है, वहां सरकार आपको हर तरह से मदद करने के लिए तैयार है. और हमारा कार्यकर्ता जो है, हमारा युवा पीढ़ी जो है, हमारा युवतियां जो है, हर तरह से कलाकार में, कलाकारी में परिपूर्ण है. आप उनको भी आगे बढ़ाने का काम करें. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. अनेक गौरवार्थी अनेक पुरस्कार आपल्याला आज या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि आपण पाहतोय समाजातील विविध तळागाळामध्ये काम करणारे, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक
धडपडे असे हे सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि या सगळ्यांचाच आज या ठिकाणी गौरव आहे. संस्थेला त्यांनी आशिष विद्यार्थीजींनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आज केलेलं आहे आणि आशा करतो की यापुढे सुद्धा त्यांचं सहकार्य असंच आमच्यासोबत राहील. धन्यवाद. Next up we have Mr. Milind Dastane. करताना चेहरा, डोळ्यातील भाव आणि अचूक आणि सहज अशी संवाद फेक ही त्यांची ओळख. मिलिंदजी सारखे माणसंच आपल्या कलाक्षेत्राला कायम समृद्ध करत असतात. हे सर्व होत असताना ते कायम मातीशी जोडलेले आहे. अशा मातीशी जोडलेल्या अस्सल कलाकारांना कलागौरव पुरस्कार देताना आमचा ओर अभिमानानं भरून आला आहे. या ठिकाणी आमंत्रित आहेत मिलिंद दास्ताने. कलागौरव पुरस्काराने या ठिकाणी त्यांना गौरवलं जात आहे. मिलिंद दास्ताने. Vijay Chitte. विजय चिट्टे उद्योजक रत्न पुरस्कार या ठिकाणी आपल्याला प्रदान करण्यात येत आहे. प्रशांत पाटील सरांना विनंती करेन की आपण हा पुरस्कार विजय चिट्टे यांना प्रदान करायचा आहे. So our next awardee is Mr. Sadashiv Shivaji Dhilinge, Sarpanch, awarded for Samaj Seva Ratna Puraskar. आम्ही या ठिकाणी सलाम करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सदाशिव शिवाजी ढेंगे समाजसेवा रत्न पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्रशांत पाटील सर यांच्या हस्ते Next up we have Mr. Krishna Bhatt, awarded as Kala Gaurav Puraskar. कृष्णा भट्ट एक भारतीय चित्रपटातील चौफेर अभिनेते. हॅलो डार्लिंग, द कॅम्प यासारख्या त्यांच्या अभिनयाने सजलेल्या चित्रपटांमधून त्यांच्यातील अभिनयाची ताकद प्रेक्षकांच्या मनावर गारूड करून दिली आहे. दिसण्याबरोबरच अभिनयाने सुंदर असलेल्या या चतुरस्र अभिनेत्रीला कलागौरव पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या ठिकाणी सादर आमंत्रित आहेत कृष्णा भट्ट. कलागौरव पुरस्काराने आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. प्रशांत पाटीलजी त्यांना या ठिकाणी कलागौरव पुरस्कार प्रदान करतात. कॉटन सिटी एक्सेलेंस अवार्ड, कॉटन सिटी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल की पूरी टीम को बहुत बहुत बधाई और बहुत बहुत शुक्रिया. और मोहनदास जी, प्रशांत जी, संदेश गौर, संदीप, आप सभी को बहुत बहुत शुक्रिया. मैं देख रहा हूँ क्योंकि हम कलाकार लोग अवार्ड फंक्शन में जाते रहते हैं, लेकिन मुझे यहाँ पे एक खास बात ये लगी कि अलग अलग क्षेत्र में, सिर्फ अभिनय कला के क्षेत्र में नहीं, अलग अलग क्षेत्र में जो अच्छा काम कर रहे हैं उनको एनकरेज करने के लिए, उनको एक रिकॉग्निशन देने के लिए इतना अच्छा एक बहुत ही बेहतरीन कोशिश है. तो आप सभी लोग सच में बहुत बहुत बधाई के पात्र हैं. और फिर से एक बार बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पे आके बहुत अच्छा लगा, दिल से आभार. Thank you so much, sir. Next up we have Seema Bhatt, awarded as Kala Gaurav Puraskar. She has been an actor since childhood. She has done movies, televisions, serial, theatre and even short films in Hindi, Marathi and Konkani languages. She is also a recipient of the prestigious State Award as Best Actress for a Marathi play. Her stint in television includes serials as Nyay, Ghar Ek Mandir, Agni Chakra, Kagar, Chacha Chaudhary, Crime Patrol, etc. May I request Ms. Seema Bhatt to get on stage?
धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार प्रदान होतो आहे पुरुषोत्तम भोगरे पाटील समाजसेवारत्न पुरस्कार या ठिकाणी त्यांना प्रदान होत आहे. मोहनदास सर या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्रदान करत आहे. मी 15 पुरस्कार घेतले, पण या 15 पुरस्कारापैकी इथल्या पुरस्काराची फिलिंग मला वेगळी झाली. कारण आम्ही सरपंच असताना सरपंचांना पुरस्कार भेटणे, त्याच्या कार्यकुशलतेची जी एक जाणीव करून देणे हा एक वेगळा झाला, पण भाग वेगळा झाला. पण इथे सर्व आज दिल्ली कुठून बिहार या सगळ्या वेगवेगळ्या राज्यातून इथे लोक आलेले आहेत. मी आदरणीय प्रशांतजी मानकर यांचे खरोखर आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय हा उत्कृष्ट पुरस्कार सोहळा इथे आयोजित केला. त्यांना मी स्वतः सरपंच तसेच सरपंच सेवा महासंघाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी असेच चांगले यापुढेही अवॉर्ड वाटप करावे असे मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. Rafi Lamba, Indian actor, producer, entertainer and philosopher. करते हैं, छोटा काम करते हैं, बड़ा काम करते हैं, की उम्मीद में दैट हम जो काम कर रहे हैं वो हमारी ऑडियंस को छुए. एंड एनी सच रिकग्निशन इज ह्यूज फॉर अस, सो आई एम ग्रेटफुल. और वो नेशनल अवार्ड की सर जो बात करके, वो एक्चुअली हमने एक फिल्म प्रोड्यूस किया दिस ईयर, वी वॉन अ नेशनल अवार्ड फॉर दैट. सो कंपनी धीरे धीरे मैं एक्टर भी हूँ, प्रोड्यूसर भी हूँ, दोनों तरफ से काम कर रहा हूँ. क्योंकि शायद इंजीनियर था और इंजीनियरिंग को छोड़ के भागा. जब मैं बॉम्बे आया तो इसी उम्मीद से आया था कि बस फिल्मों में जाना है. तो अभी फिल्मों का हर मीडियम, चाहे वो प्रोडक्शन हो चाहे वो एक्टिंग हो, तो दोनों में जुड़ा रहना चाहता हूँ. और बस सबका आशीर्वाद से ये लगे हुए हैं. एंड थैंक यू फॉर सच प्लेटफॉर्म मोहन जी, प्रशांत जी, वेरी ग्रेटफुल. थैंक यू फॉर रिमेम्बरिंग मी एंड थैंक यू फॉर दिस. थैंक यू. Next awardee is Miss Vaishali Samant for Best Singer for music videos मैं हूँ नारी शक्ति. And before we go ahead, Vaishali ji, honoring you, would like to run your powerful video on women emancipation, which was released, I guess, on Women's Day. Yeah. So here it is. Those two ladies on stage, please. So Vaishali Samant, she's a music composer, lyricist and playback singer, known for popularity for her song Radha Kaise Na Jale from Lagan. She has also sung in Bengali, Bhojpuri, Assamese, Tamil, Telugu and many other languages. वैशाली सामंत असाच दवी भारदस्त आवाज लागलेली गायिका. जेवढ्या सहजपणे ऐका दाजीबावरती तुम्हाला ठेका धरायला लावते, तेवढ्याच तन्मयतेने ती तुम्हाला एखाद्या भक्तिगीतावरही तल्लीन व्हायला लावते. भारतीय चित्रपटसृष्टीतील स्वर्गीय आणि आश्वासक आवाजाला नारी शक्ती पुरस्कार देताना आज आम्ही नतमस्तक होत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. Vaishali ji, we are not leaving you this song. You'll need to sing a few lines or something. First of all, thank you for this honor. Thank you for this lovely introduction. सबसे पहले तो मैं
उस इंसान को थैंक कहना चाहूँगी, राहुल सेठ, जो मास्क पहन के बैठा है वहाँ पे। खड़ो जाए सर, खड़ो तो बनता है। Thank you. Because the entire creation of this song, the video, all the efforts has been taken by Mr. Rahul Seth, and I thank him for exactly. So, because this is not a film song, this is not a romantic single. This has a special meaning. This has a special purpose. So, thank you, Rahul, for conceiving this song, creating this, and इतनी सारी औरतों को साथ में लाना बहुत मुश्किल होता है. So, yeah, so thanks a lot. Yeah. Actually bringing in everyone together in one song. And that song really shows the women power because एक से एक चेहरे हैं उसमें. So I'm honored to sing this song. I should be saying other way around, that I'm honored to sing this power-packed composition as well as creation. And thank you Cotton City International Film Festival for recognizing these genuine efforts. Because getting an award for a film or any romantic or any item song, it has followers, it has mass appeal, but this is very special. So I humbly and genuinely accept this. I am honored, and I'll just say that again, thank you for selecting such a different effort out of so many songs releasing every day. Every day, every artist is doing something. So I'm sure Cotton City Awards will keep on identifying such different work and get it in front of the crowd. Thank you, Rahul. पहले तो यही गाऊंगी because उस गाने का स्टेज है यार. Yeah, 2 more minutes, Vaishali ji and Prashant ji. I would like you to honor Rahul ji also. मला जे गरज होती ते बोलले, परंतु आणखीन एक विशेष आज इथे आल्या आल्या मला जे जाणवलं की तुम्ही सगळे तुमच्यापैकी बरीच जण मुंबईच्या बाहेरनं ऑल द वे इथे हे सेलिब्रेट करायला आलेला आहात. दॅट मीन्स अ लॉट. इंडस्ट्री आणि प्रत्येक इंडस्ट्री गेल्या 2 वर्षात खूप वेगळ्या झोनमधनं गेलेली आहे, आणि असं असताना असं अवॉर्ड फंक्शन करणं ही खूप धीराची गोष्ट आहे आणि आमच्या इंडस्ट्रीसाठी खूप प्रॉमिसिंग गोष्ट आहे. त्याबद्दल खास करून तुमचे धन्यवाद. थँक्यू. Mr. Rahul B. Seth, an Indian voice actor, music composer, singer, lyricist, and dubbing artist, having worked for Disney and other Hollywood productions. Thank you for your greatest contribution in the music industry. Thank you so much. कंचन अधिकारी, ज्या आमची खूप छान मैत्रीण आहे ही बाई आणि फार भन्नाट बाई आहे ही, तर तिच्यामुळे एकतर आम्ही हे काम सुरू केलं. त्यामुळे जेव्हा नारी शक्तीबद्दल बोललं जाते आणि त्यांचं नाव इथे न घेणं योग्य नाही, म्हणजे विसरणं हे आमची चूक असेल. बिकॉज कंचन अधिकारी स्वतःच्या खूप छान दिग्दर्शिका आहेत, सब TV सारख्या मोठ्या चॅनलच्या ओनर आहेत, आणि त्यांना राहुलनी हे केलेलं काम खूप जेन्युइन काम त्यांच्याही जेन्युइन मनाला पटलं, आवडलं. And then we started working. So still, though she is not here, we must thank her. Thank you, Kanchan Adhikari ji. Thank you. मी पण ताईंना आता एक त्यानिमित्त बोलू इच्छितो की 2005चा ज्यावेळेस माझा प्रवास सुरू झाला त्यावेळेस मी मराठीला रिपोर्टिंग करताना कांचन अधिकारींनीच माझा इंटरव्ह्यू केला होता, आणि आज त्यांचं नाव निघालं. खरंच त्यांच्यासाठी जोरदार ताडा झाला पाहिजेत. कांचन अधिकारी मॅडमनी अनेक अशी कलावंत या व्यासपीठाला दिली आहेत, तरी आपण सगळ्यांनी आलात इथं आमचा सन्मान स्वीकारला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि ताईचं एक गाणं सगळ्यांची इच्छा होती, राधा कैसे ते एक Yes, ma'am, please. जरा. थैंक यू सो मच. मैं आप सभी का आभारी हूँ. कॉटन सिटी अवार्ड्स, मोहन जी, थैंक यू सो मच फॉर रिकग्नाइजिंग. जैसे कि वैशाली ने कहा कि कमर्शियल फिल्मों के और नॉर्मल पॉप सॉन्ग्स तो हमेशा ही
लोगों की नज़र में और उसमें रहते हैं, लेकिन इस तरह के गाने जिसमें से प्रोत्साहन मिले और ख़ास तौर से ये विमेन पावर, सशक्त एक नारी की जो वजूद है उसको ये जो है दर्शाता है। और मेरा ये गाना करने का सबसे बड़ा मोटिव एक तो ये भी रहा है कि आई बिलोंग टू अ फैमिली ऑफ वेरी स्ट्रॉन्ग वुमेन। माय ग्रैंड आंट वाज इंडियाज फर्स्ट वुमेन चीफ जस्टिस श्रीमती लीला सेठ। Another grand aunt of mine, Srimati Padma Seth, was the Union Minister for Urban Development for Uttar Pradesh. So I have been in a family, I've seen strong women or kis tarah, plus in fact abhi I've just come back from Lucknow. I'm doing a project for Shri Yogi ji, UP government के लिए कर रहा हूँ, और उनसे के साथ मिलके I'm doing another project. उन्होंने एक मिशन शक्ति लॉन्च किया हुआ है ऑलरेडी उत्तर प्रदेश में, आपको पता होगा। तो उनके साथ मिलके I'm doing another project for women empowerment, स्पेशली रूरल ट्राइबल बेल्ट ऑफ उत्तर प्रदेश। तो ये योगी जी के साथ मिलके एक नया प्रोजेक्ट इस पे काम चल रहा है। और इसी तरह नॉट ओनली वुमेन एम्पावरमेंट, सेव द गर्ल चाइल्ड के ऊपर भी मैं काफ़ी काम कर चुका हूँ इस तरह के। एंड मैं तहे दिल से आभारी हूँ वैशाली का, बिकॉज वैशाली ने अपनी आवाज़ से, अपने गायन से जो मेरी सोच थी, जो कल्पना थी, जो लिरिक्स थी, कॉम्पोजिशन थी, उसमें 4 चांद तो लगाए ही, प्लस उस गाने के मयार को, उसके वजूद को एक अलग ही लेवल दे दिया। एंड थैंक यू एवरीबडी, एंड थैंक यू कॉटन सिटी वंस अगेन, truly honored, and thank you so much. Thank you. Next awardee is Sonali Sonone. जरा स्वागत करूया सोनाली सोनोने यांचं। हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहेत प्रशांत पाटील। Thank you so much. I'm really grateful to receive this award. आणि thank you सचिन दादा, सचिन निंबूकर दादा, की तुम्ही बोलवलं. Thank you for the recommendation. I'm really happy. आणि थोडासा उशीर झाला यायला म्हणून सॉरी. Thank you again. Thank you so much. Beautiful. Thank you. अनेक ॲक्टर सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित अभिनेते आहेत। आपल्या अभिनयाने या चित्रपटसृष्टीमध्ये जे सतत वेगवेगळं नाविन्यपूर्ण काम करत आहेत, त्यांच्यामुळे सुद्धा आज या कार्यक्रमाला थोडंसं बॉलिवूड टाईप किंवा थोडंसं तुमच्या चित्रपटसृष्टीचा थोडासा साज लागलेला आहे, तेव्हा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। या पुढील पुरस्कार प्रशांत नागती, संगीतकार असलेल्या प्रशांत नागतींच्या नावावर अजून बरेचसे विक्रम नोंदवले गेलेले आहेत। अशा या विक्रमवीर तरुण संगीतकाराला कलागौरव पुरस्कार देताना आम्हाला या ठिकाणी विशेष आनंद होत आहे। खूप खूप धन्यवाद। नव्या पिढीला अगदी दीपस्तंभासारखं म्हणता येईल या संघर्ष यात्रेला आणि त्यांच्या आश्वासक प्रयत्नांना समाजसेवा रत्न पुरस्कार देत आम्ही सलाम करीत आहोत। नमस्कार सर्वांना, सर्व क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ, समवयस्क, लहान, स्त्री पुरुष सर्वांना परत एकदा नमस्कार करतो। आणि सद्गुरू एंटरप्राइजेस कॉटन सिटी 2021 या अवॉर्डसाठी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य समाजसेवकाची निवड केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचं धन्यवाद मानतो, आभार मानतो। यानंतरचा पुरस्कार आहे गिरीश वानखडे, ट्रेड ॲनालिस्ट आहेत। गिरीश वानखडे ट्रेड ॲनालिस्ट या क्षेत्रातील एक आदराचं नाव, त्यांनी या माध्यमातून एक सक्षम समाज निर्मितीचा ध्यास घेतला आहे। एका आव्हानात्मक क्षेत्रात काम करीत यशाचा एक नवा अध्याय लिहू पाहणाऱ्या गिरीश वानखडे यांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे। आमंत्रित आहेत तर गिरीश वानखेडे। कारण त्यांना या ठिकाणी
गौरवण्यात येत आहेत. आणि सुप्रसिद्ध गायिका आज या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत. वैशालीची सभा त्यांना विनंती करेन की आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करायचा आहे राहुल मारुतरोके यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ग्रामीण भागातील शशिकांत मागले आपण या ठिकाणी आमंत्रित आहात. आपल्याला जीवन गौरव पुरस्काराने या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. Our next awardee is Mr. Sanjay Jhadokar for ग्राहक संरक्षण सेवा पुरस्कार. ग्राहक चळवळीसाठी आपलं अख्खं आयुष्य वाहिलेला माणूस. जय महाराष्ट्र. आज या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांच्या समोर मला जे आज पुरस्कार देण्यात आलेला आहे, ग्राहक परिषदेवर मी सहकारी आहेत अश्विन जयस्वालजी, बाळासाहेब पांडेजी, नाथा पाटील, सर्व माझी टीम इथे आलेली आहे. मी त्यांना 1 मिनिट स्टेजवर बोलवण्याची परमिशन आयोजकातर्फे मागतो. यानंतरचा पुरस्कार आहे साधना संजय गावंडे. विशेष पुरस्काराने यांना होत आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशालीची सामंत यांच्या हस्ते हा विशेष पुरस्कार या ठिकाणी साधनाताईंना प्रदान होतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मी अकोला जिल्ह्याचा मला खरं अभिमान वाटत आहे की आमच्या अकोला जिल्ह्यात एक छोटंसं गाव पारस, या गावातून इतक्या मोठ्या प्रशांत सरांनी इतकं मोठं नेटवर्क जमा केलं आहे. खरं म्हणजे खरं त्यांचं मनापासून खूप कौतुक करावं लागतं. आणि एक आमच्या महिलांना त्यांनी इतकं प्रोत्साहन म्हणजे मला सन्मानित करून प्रोत्साहन दिलं, तसं सगळ्या महिलांनाही प्रोत्साहित केलं की आमच्या महिला सर्व समाजसेवेसाठी बाकी चळवळीसाठी पुढे जातील असं मला खरोखर वाटते. आणि तुमचे सहकार्य आणि अशी साथ मिळावी असं आम्हाला महिलांना सर्वांना वाटते. आम्ही अशीच कामं करत. धन्यवाद. Awardee Mr. Sandesh Gaur. कॉमन फोटो. थैंक यू प्रशांत सर, मोहन सर, सबको थैंक यू. So guys, I hope you like the video. Do like, comment and share with your family and friends. Thank you.